उन्हाळ्याची सुट्टी पडताच नाटक सिनेमा यांना जणू काही उधाणच येते। याच पार्श्वभूमीवर आरजे प्रोडक्शन व शिवसाई थिएटर्स प्रकाशित जिव्हाळा प्रतिष्ठान निर्मित माणूस हे व्यावसायिक नाटक लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची तालीम सध्या जोमाने वाशी सेक्टर 15 येथील विकास क्रीडा मंडळामध्ये सुरू आहे। सर्वसाधारणपणे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते गावचे, पण कामानिमित्त शहरातच राहणाऱ्यांच्या करमणुकीसाठी नाटक सिनेमांना जणू काही या दिवसात उधाणच येते, जिथे माणूस हे थोडे संदेशपर तर थोडे विनोदी वाटणारे नवे व्यावसायिक नाटक मे महिन्यात विष्णुदास भावे नाट्यगृहात अवतरणार आहे, ज्याची तालीम सध्या वाशी सेक्टर 15 येथील विकास क्रीडा मंडळात जोमाने सुरू आहे। और वो भी बाहर खर्च करके मेरी दीजिए ओके 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 ये जो मेरी चाइना ओके 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 चलेगी क्या नहीं चलेगी फिर मैं चलेगी मेरी इंडिया बघा मी इंडिया थांबवणार नाहीये। ये कैसा मेरे तू कैसी दिखती रे मैं कैटरीना दिखती मैं कैटरीना दिखती तो मेरा सलमान और मैं तेरी कैटरीना मेरे पहले से चलना अरे बेटा काय झालं? मी तुला सांगतो कुठली तू चहा बनव जा किती वाजले ते बघ। या फेसबुकच्या नादात माझी 2 निघाली, आणखी 2 निघाले ना तर तुमचा रेकॉर्ड होता। आरजी प्रोडक्शन व शिवसाई थिएटर्स प्रकाशित जिव्हाळा प्रतिष्ठान निर्मित या नाटकात आज समाजात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर विनोदी भाष्य करण्यात आले आहे, ज्यातून हसवता हसवता हळूच भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत। एका हिंदी नाटकाचे मराठीत अनुवादन करून शेखर रानखंबे या नाटकाला दिग्दर्शित करीत आहेत। माणूस हे नाटक खरं तर एक हिंदी नाटक आहे, त्याचं मराठीत रूपांतर आणि दिग्दर्शन मी केलं। नाटक आज जी काही परिस्थिती आहे निर्माण झालेली आहे समाजामध्ये, त्या परिस्थितीवरती भाष्य करणारं हे नाटक आहे। मुळात काय आहे की आज एवढे भ्रष्टाचार होत आहेत, हे होत आहे ते होत आहे, दिल्लीची प्रकरणं, आपण फक्त एकमेकांकडे बोटं दाखवतो, हा तो, पण खरंच ज्याच्याकडे आपण बोटं दाखवतोय तो दोषी आहे का की कोण आहे? तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार असं हे नाटक आहे। आता माणूस म्हटल्यानंतर काय, नाटकाचं नाव माणूस असलं की असं वाटतं काय असेल नेमकं, सिरियस नाटक आहे का? पण खरं तर हे सिरियस नाटक नाही आहे। याच्यातून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न, एक आज जी परिस्थिती ओढवली त्याच्यावरती एक उत्तर देण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला आहे आम्ही, की त्याला एक उत्तर म्हणा किंवा ज्या परिस्थितीला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचं एक उदाहरण म्हणा आम्ही याच्यामध्ये या नाटकामध्ये दिलेलं आहे। तर निर्माती अनुरती घाणेकर भ्रष्टाचाराच्या या वाढत्या प्रमाणावर भाष्य करताना म्हणतात, मला वाटतं की सगळ्यांनाच हा विषय आवडेल, कारण सगळे लोकच ह्या प्रसंगातून जात आहेत सध्या।
मग त्याला आपण हा आरोप नाही करू शकत की नेते लोक आहेत, ती लोक भ्रष्टाचार करतायत किंवा काही घोटाळे होत आहेत. पण सामान्य माणसाच्या आयुष्यात सुद्धा हा प्रकार होतो. सामान्य माणूस साध्या साध्या गोष्टी करताना सुद्धा लाच देतो. मग असं आपण म्हणू शकत नाही की नेते लोकच करतात. ह्याला कारणीभूत आहे सामान्य लोक. सामान्य माणसांनी जर ठरवलं तर भ्रष्टाचार आपण थांबवू शकतो. आता अण्णा बऱ्याच गोष्टी करतायत की भ्रष्टाचार थांबावा, पण ते फक्त प्रयत्न करतायत. ते चांगल्यासाठी करतायत. पण सामान्य माणसाने जर ठरवलं नाही तर ते तरी काय करू शकते. म्हणून हा आम्ही विषय घेऊन सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांनाही कळायला हवं की भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. तसंच नाटकात प्रमुख भूमिका केली आहे रंगराव घागरे यांनी. शिवाय त्यांच्याबरोबर श्रुती कांबळे, अक्षया गुरव, विकास पवार, अनेश तांबडे, सिद्धेश शिंदे, राहुल शिंदे आणि संजय खापरे हे या नाटकात दिसत आहेत. मुळात माणूस या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करत असताना आपण जे नेहमी घरी जे काय मला रोजचं भोगावं लागतं तेच या नाटकामध्ये आहे की कुटुंब प्रमुखाची भूमिका आहे माणूस या नाटकामध्ये. तर ते करत असताना मला खूप म्हणजे एन्जॉय आम्ही करत आहे. जे आपल्याला रोजचं नेहमीचं जे आहे चाललं आहे त्यामध्ये मजा येते आणि आमची टीम नवीन आहे. त्या कलाकारांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. डिरेक्टर, प्रोड्युसर यांच्याबरोबर खूप एन्जॉय करत आम्ही हे काम करत आहे. आणि माणूस हे नाटक थिएटर्सला आल्यानंतर तुम्हाला कळेल की नवीन कलाकारांनी काय प्रेझेंट केलेलं आहे. आपलं जे कुटुंबात घडतं तेच आहे. रोजचं प्रत्येकाला जे काय भोगावं लागतं सामान्य माणसाला ते ह्या नाटकात दाखवण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक कलाकारांनी आपापली भूमिका चांगली प्रेझेंट केलेली आहे. प्रत्येकाने म्हणजे ज्या भूमिका ज्या कलाकारांनी केलेल्या आहेत त्या प्रत्येकाने पार पाडलेल्या आहेत व्यवस्थितपणे असं मला वाटतं. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह जान कबरार यांचा रिपोर्ट.